सत्यजित तांबे माझ्यासोबत आहेत. काय वाटतं हिवाळी अधिवेशनावर कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे? हिवाळी अधिवेशनामध्ये मूळतः ज्यावेळेस महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र जे झाला आणि मराठी भाषेच्या आधारित ज्यावेळेस राज्याची निर्मिती झाली त्यावेळेसच नागपूर ही उपराजधानी झाली आणि हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हावं म्हणजे देश म्हणजे वर्षभरातील एक तरी अधिवेशन नागपूरला व्हावं असं साधारणतः त्या करारामध्ये ठरलं आणि त्याच्यानुसार हिवाळी अधिवेशन आपण घेत असतो. या अधिवेशनामध्ये वैदर्भीय जनतेला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने झालं पाहिजे. या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने वैदर्भीय जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजे अशी साधारणतः एक भावना या निमित्ताने असते आणि म्हणून मला असं वाटतं की आजही चर्चा करत असताना सभागृहामध्ये ज्या पद्धती शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी व्हायला तयार नाही, देशातील एकूण आत्महत्यांच्या 33% आत्महत्या ह्या वर्षी ज्या झाल्या त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे आणि त्याच्यातल्या 66% शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 1 लाखापेक्षा कमी आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये विदर्भातीलच शेतकऱ्यांची जी आहे ती बहुसंख्या आहे. मला असं वाटतं की या सगळ्या विषयांवर आज चर्चा झालेली आहे सभागृहात आणि अतिशय चिंतेचे विषय आहेत. खरं तर बिबट्यांचे होणारे हल्ले आणि यावरून जे आहे ते आमदारांनी वाघाची वेशभूषा परिधान करून विधान भवनामध्ये येण्याची वेळ कसं पाहताय? हे अत्यंत दुर्दैवी आहे की अशा पद्धतीने आमदारांना आंदोलन करावं लागतं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ती परिस्थिती देखील समजून घेतली पाहिजे. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सातत्याने बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बाबतीमध्ये सभागृहात प्रश्न मांडतो आहे आणि माझ्या पाठपुराव्यानंतर मी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना भेटल्यानंतर आता प्रायोगिक तत्त्वावर नसबंदीची परवानगी केंद्र शासनाने दिलेली आहे. मला निश्चित खात्री आहे की नसबंदी हा एकमेव पर्याय हा बिबट्यांच्या हल्ल्यासाठी आहे आणि लवकरच त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल. काल जी अतिवृष्टी झाली, नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत ते पूर्ण खरडून गेल्या. मात्र जी सरकारची शासनाची जी मदत मिळाली, मात्र ती अपुरी मिळाली आहे. असं आहे की सरकार देखील कुठं कुठं आणि किती किती मदत करेल हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून धोरण म्हणून सरकारने याच्यात काहीतरी ठरवलं पाहिजे. अतिवृष्टी जी आहे ती या काळामध्ये अशा पद्धतीचं पाऊस होणं आणि शेतीच्या जमिनी वाहून जाणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांसाठी चिंतेच्या झालेल्या आहेत. आपण जसं बघतो की वातावरणीय बदल होतोय, कधी पाऊस येतोय, कधी ऊन वाढतंय, कधी थंडी वाढते, या सगळ्या गोष्टी चिंतेचा विषय आहे आणि याच्यासाठी आता आपल्याला देखील जनतेला सावध होणं गरजेचं आहे आणि आज आपण जर हे सावध नाही झालो तर भविष्यातील पिढ्यांना आपण न्याय देऊ शकणार नाही, ही परिस्थिती आहे. खरं तर महाराष्ट्र हा क्राईममध्ये एक नंबरला आहे, असं रोहित पवारांचं सकाळचं वक्तव्य आहे. त्या वक्तव्याकडं कसं पाहताय? खरंच क्राईम वाढलेत महाराष्ट्रामध्ये? नॅशनल क्राईम ब्युरोचं जी आकडेवारी आलेली आहे त्याच्यानुसार महाराष्ट्राचा नंबर हा वर लागतो. एक नंबर वगैरे मी म्हणणार नाही, परंतु वर लागतो. परंतु तो आज वर आहे असं नाही, तर तो गेले कित्येक वर्षांपासून सातत्याने वर आहे. आता क्राईम वाढणं हे सुद्धा एका बाजूला म्हणजे क्राईमची आकडेवारी वाढणं हे एका बाजूला असं असतं की याचा अर्थ पोलिसांकडं त्याची जास्त तक्रारी यायला लागलेल्या आहेत असाही त्याचा अर्थ असतो. मला निश्चित खात्री आहे की गृह मंत्रालय ह्याला थोडंसं गांभीर्याने घेईल आणि याच्यावर काहीतरी कार्यवाही करेल. ओके, धन्यवाद. ही होती सत्यजित तांबे आणि या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्या आलेल्या मात्र प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणंच तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुबडिया, नागपूर.